नमस्कार. आज भव्याचं एक आदत बैल मैदान सोन्या 50-50 केसरी मित्रांनो पार पडत आहे आणि या मैदानाच्या सेमीफायनल 8मध्ये आपणा सावरांचा आवडता आता चालू सीझनमध्ये जाईल त्या महिन्यात गुलाब राहणारा आणि बागवारांचा सावकार पुन्हा एकदा फायनलचा मानकरी झाला आहे. आपल्याबरोबर शेठ आहेत. शेठ नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज कशा पद्धतीने नियोजन केलं आजच्या मैदानाचं? नियोजन काय बाह्या ड्रायव्हरने केलं होतं आणि समीर बाह्याबरोबर बोलणं झालं आणि काय एका म्हणजे लय नाही काय बस एका दिवसात झाला आपला पायरा. समीर भाईंच्या सर्जाबरोबर पाखरे. कशा पद्धतीने माहिती त्याचं पळ वगैरे पाहायला बघितलं होता का? कसं हो बघितलं होता की मेनमानाच्या राजाबरोबर पळायला पहिलं होता. बरं. वासरू चांगलं पळतंय आणि आज पण वासरू दोन्ही फेर चांगलं पळले. सावकारची कुठंतरी खासियत आहे, आदत वासरांना घेऊन सरळ खाडा पळतो. हो त्यानं बरीच अशी आदत वासरं उजेडात आणलेली. काय सांगाल? नाही काय ना बैलाचा पळ चांगला आहे, खेळो बैल पळतो त्याच्यामुळं वासरासने पळायला काय ताप होत नाही. मामा आता तुमच्या दावणीला भरपूर नंदी घडतात. सावकारच्या मागे छोटा सावकार असेल, अजून एक नंदी बावरे आहे. बावरे हो. तर काय सांगाल वैशिष्ट्य काय सांगाल? कारण की एका नंदीने तुमचं नाव करायला सुरुवात केली तो म्हणजे सावकार, त्यानंतर आता तुमची दावण पूर्ण नाव करते. काय सांगाल? त्याला काय सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद नशीब म्हणायचं. कारण तुम्हाला माहिती स्ट्रगल किती असतो या हो. क्षेत्रात आणि तो स्ट्रगल तुम्ही पार पाडून सावकार तुम्हाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय तुमच्या सगळ्या टीमला. हो, हो. काय सांगाल याबद्दल? नाही काय सावकारचं म्हणजे बोलेल तेवढं कमीच, आम्हाला त्याच्याकडून अपेक्षा नाही, त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला त्यानं करून दिले. कुठेतरी त्याचं आपण म्हणतो ना की जेवढं काय त्याच्यावरती कष्ट घेतलं जातंय, हो त्याचा संघर्षाचा काळ बी खूप मोठा आहे. हो. भरपूर संघर्ष त्यानं त्याच्या ह्याच्यात काढलेला आहे. त्यावेळेस आणि आत्ताचा काळ आहे, त्यात किती फरक आहे? नाही ह्याच्यातलं एक फरक आहे. जिथं आपल्याला फोन करायला लागला तिथं आपल्याला आता फोन भरपूर येतात पायऱ्यासाठी आणि ज्यावेळेस आपलं म्हणजे काय नव्हतं त्यावेळेस आपल्याला सगळ्याला फोन करावा लागत होता. एवढा संघर्ष तेवढा करावा लागतोय. आणि कुठेतरी आता माळशिरा जिंदगी मैदानामध्ये थोडंसं बॅड लक झालं. थोडंसं बॅड त्यानंतर थोडंसं म्हटलं की सावकार हे झाला किंवा बाहेर गेला किंवा काय झालं, काय सांगाल त्याबद्दल? नाही काय ना बैल थोडा आजारीच होता आणि थोडं एकार हिरा नसल्यामुळं पहिल्या वेळेस सावकार गेला. बॅड लक आमच्या गाडीचं की आम्हाला फक्त ती गाडी फक्त गुलालात गेल्या वर्षी आम्ही तिथे एक केलता रायनानं दोन्हीने म्हणून गाडी पळवली. काय नशीब शेवटी गुलाल मिळला हीच नशीब म्हणायचं. आता जर सावकारचं जर आपण गट असू द्या सेमी असू द्या फायनल जर बघितलं तर आजपर्यंत गाडी कधी चिपटून दिली नाही. हो राहिला तर तो टांग्यानंच राहतोय. हो. एक वैशिष्ट्य वेगळं त्याचं काय सांगताय? नाही काय नाही त्याला गाडी असेल तेवढं बैल गाडी नाही पास होऊ देत. जेवढी गाडी असेल तेवढा बैल म्हणतो की बाह्या ड्रायव्हर एकनिष्ठ म्हणलं तरी चालेल. हो. आणि बाह्याचं लक्ष साथ देते किंवा तुमचं लक्ष साथ देते, काय सांगाल बाह्याविषयी? नाही बाह्याला बैल बी पळतोय आणि बाह्या कसं आहे निस्वार्थीपणानं बैल हाणतो, निस्वार्थीपणानं पैर करतो, त्याच्यामुळं काय नाही अडचण आणि त्या दोघांचं जुळलंय म्हणायचं एक समीकरण. आता सावकारचं सगळं नियोजन तुम्हीच करताय पायऱ्याचं हो. वगैरे आणि बावऱ्याचं वगैरे तुम्हीच. हो हो. आता बावऱ्याचं कसं काय? बावऱ्या कुठनं घेतलं का आपण? बावरे ते ह्याच्यावर घातलं आम्ही विटा मायनीकुंड. त्याचं काय खास सांगा, कारण की त्यानं पण तुमचं आता नाव करायचं आता आम्ही म्हणजे आणला त्याला हां. की पहिल्याच मैदानात तो हिंदी केसरी झाला आणि दुसऱ्या मैदानात ब्याल्लं की क्वार्टर राहिला आणि तिसऱ्या मैदानात एकच केला. कुठेतरी सावकारच्या म्हणजे लक्षात त्यात हो. दिसून येतात की तो पण चांगला पळ दाखवत त्याचा. चांगला पळतोय कोण. काय सांगाल म्हणजे तो पब्लिकने वगैरे कसं काय बावऱ्याचं काय? पब्लिकनं डावी खांदे आला तर पब्लिकनं पळतोय, उजवीनं नाही पळत. बाह्याच चालवत त्याला तो. बाह्या असतो काय कोणी पण असतं. बाह्यानंच हाणली 2 वेळा. छोटा सावकार पण आहे. हो. आज क्वार्टरचा गावी ना क्वार्टरचा, हो. त्याच्याविषयी काय सांगाल? काय ती काय आता वासरू अजून लहानच आहे बरं. पण पळतंय चांगलं. आज एकाच मैदानात 2 गुलाल घेऊन चालला हो. तुम्ही, म्हणजे कुठंतरी एक चांगलं कार्य करताय आणि सावकार नक्कीच तुम्हाला एक वरदान देतोय. हो. आजचं मैदानाबद्दल काय सांगा, कसं वाटतंय मैदान? मैदान एक नंबर आहे. बैलांना वासरांना पळायसाठी एक नंबर मैदान आणि सगळं नियोजन त्यांचं एवढं पब्लिक असून सुद्धा कोणाला ताप नाही झाला. म्हणजे मैदान एकदम रितसर मैदान. आता मी जरा विचारतोय, ही एक जोडी पळणार आहे सोन्या 50-50 आणि हरण्या, त्या जोडीबद्दल तुम्हाला काय तुम्ही काय सांगाल या जोडीबद्दल? त्या बैलांचा इतिहास खूप मोठा आहे त्याच्यामुळे त्यांचा म्हणजे सांगणं एवढं असं आपल्याकडे नाही, पण त्यांचं म्हणजे आदर्श घेण्यासारखं त्या बैलांचं दोन्ही पण त्यांच्या क्षेत्रात ती बादशाच. कारण कुठेतरी ज्याच्या नावानं मैदान आहे तो नंदी हो. आणि जे महाराष्ट्रावर जनरल पट्ट्यामध्ये क्रेज आहे हां. तर तो नंदी एक आपल्या इथं आलाय प्रमुख पाहुणा म्हणून. त्या दोघांचा फेरा पडणार आणि विशेष म्हणजे त्याचा ड्रायव्हर सुद्धा बाह्य ड्रायव्हर, त्याला मान ते मिळाला. म्हणजे आमचं म्हणजे बाह्याचं बी आमचं बी सगळ्याचं म्हणजे नशीब की आमचा ड्रायव्हर बाबा ती गाडी हाणाय त्याला एवढा मोठा मान मिळाला, हां. ही सगळ्यात मोठा अभिमान.
काय सांगा राहुल आप्पांच्या या नियोजनाबद्दल काय सांगा? नाही नियोजन त्या माणसाचं म्हणजे शब्दच नाही ते की एवढं खट नियोजन केले. सगळ्या गोष्टी कुठलीही गोष्ट अशी कमतरता नाही. रान असेल, फाटे असलेल्या, सगळे निर्णय असलेले सगळं एक नंबर. कुणावरही आतापर्यंत म्हणजे काय अन्यायाचा विषय नाही. सावकार कुठेतरी आता आपल्या दावणीला पळतोय, त्याचं लग्न आहे आणि त्याच्या पळाच्या जोरावर तो सिद्ध करत आला आणि नशिबाची साथ देखील त्याला भरपूर आहे. पेडगाव हिंदकेसरीचं मैदान जर बघितलं तर एक तुमचा आठवणीचा क्षण होता. फायनलला राहून एकच गाडी अख्ख्या मैदानात टू व्हीलर बी त्याला भेटली. काय क्षण होता तो म्हणजे सगळ्यात मोठा आनंद. जी एक नंबर ज्यांनी केला नाही त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला आनंद की तो की लकी ड्रॉ की 48 मधनं आपल्याला जे एवढं मोठं नशीब की आपलं तिथं आपलं नाव निघलं. एवढ्या सगळ्या गाड्यात आपलं नाव निघलं. आणि विशेष म्हणजे तुमच्यावर प्रेम करणारे लोक भरपूर आहेत. परवा पण तुम्हाला एक अंगठी भेट दिली. ती काय ते आमच्या डावचं इकडे या की आहेत ते बघा मित्र. या इकडं. त्यांनी खास या की. मामांसाठी सावकारच्या नावाची त्यांनी अंगठी दिली होती. अक्षरशः या की इकडं. एक प्रेम मानावं लागेल ना. हेच दादा आहेत. दादा नमस्कार. हे आमचं मित्र पण आणि आमची युवा आहे पण नगराध्यक्ष आकाश काकाशीत या सगळ्यांचा आशीर्वाद. बाबा ही आहे पुढं. त्यांनी अंगठी दिलेली हे आमचं. काय सांगाल दादा, एवढं हे प्रेम आम्ही- दाखवलं मामावर तुम्ही? एवढं त्यांनी आमच्यासाठी केले ते अंगठी काय त्यांच्या म्हणजे काहीच नाही ती अजून जास्त त्यांच्यासाठी प्रेम. सावकार ज्या पद्धतीनं पळतोय, तुमच्या संपूर्ण टीमचं नाव करतोय, तो खूप मोठा अभिमान आहे. तो काय सांगाल? 100% आम्हाला सगळ्याला अभिमान आहे बैलाचा. आमच्या मायसरस गावचं बी नाव करतोय बरोबर. आणि त्यामुळे आम्ही सगळी आमची टीम बरोबर. आणि म्हणजे एक ह्या वैशिष्ट्य टीमचं असं आहे की म्हणजे सावकारचं म्हणजे बॅड पॅच असेल आणि चांगला पॅच कधीही या टीमनं साथ सोडली नाही नाही, मामांची कधीच नाही, असेल. कधीच नाही. कारण मी बघतोय माळशिरसच्या मैदानात मामा नाही, कधीच कधीच नाही. तुमची ही ही टीम कधी तुम्हाला बदललेली दिसली नाही. कारण आहे ते हां आमच्या तालुक्यात म्हणजे मायसरस गावाचं नाव ज्याच दिवसांना सगळ्यात मोठं केलं कोणी सावकार. बरोबर. त्यामुळे आम्ही तालुक्याचं नाव गाव आहे ती हो. ही आहे ती निमगावची. आम्ही मायसरचं पण तालुक्याचं नाव चालतंय, आमच्या गावाचं नाव चालतंय. आम्हाला अभिमान आहे. आणि त्यांचं एक संयम आहे म्हणजे असं संयमी माणूस आहे. संयमी माणूस त्यामुळं असल्यामुळं कधी कोणाबरोबर त्यांचं हे नाहीये. नाही. म्हणजे थोडक्यात काय की पैरे वगैरे त्यामुळे तर नंदी नाव करतोय मामांचं. काय सांगाल त्यांच्या ह्या वेगळ्या वैयक्तिक यांच्या जीवनाबद्दल? त्यांच्या स्वभावाविषयी म्हणजे स्वभाव एवढा म्हणजे रॉयल आहे हां. त्या मालकाचा. त्यामुळेच नंदी आहे म्हणजे आणि आता सावकार दोन असतो. तेच म्हणजे हां. प्रत्येक नंदी गुलाल करतोय. म्हणजे त्यांचा असा तिन्ही स्वभाव- नंदी म्हणजे थोडक्यात गुलाल करतात. स्वभावाचा ही गुणधर्म हा तिन्ही नंदी आता गुलाल करतात म्हणजे आज दोघांनी गुलाल असू द्या घेतला. यांचा दोघाचा 100% ही फक्त यांच्या स्वभावामुळं किंवा नशीब स्टार हा सगळ्यांचा आशीर्वाद आणि ह्या माणसाला पहिल्यापासून आदतपासून या माणसांचा चुली नाही. सगळी म्हणजे आमची अख्खी टीम Team सगळी आहे तुमची. आदतपासून. जसा सावकार आदत आहे ना फेऱ्यापासून त्याला शिकवल्यापासून ही जेवढी सगळी टीम आहे ना तेव्हापासून साथ आहे ते आतापर्यंत साथ आहे. बरोबर आणि ही निस्वार्थीपणानं सगळी साथ आहे. बरोबर. कुठेतरी तुमचं पण एक वेगळेपण आहे. किती वेळा निकालात घासाघाशी होते, हो, किंवा हो, चुकीचा हो. निकाल येऊ द्या, मार खाऊ द्या, तुम्ही कधी वाद घालायला नाही गेला नाही कधीच नाही. आपण टेस्टकडे हार गेलोच जर नाही दिली तर कधी. निकालावर तुम्ही हो. बैल करून माघारी जाता. कधी पण नाही का मैदानी एक नसतं ही भांडून किंवा ही करून ही खेळ आपल्याला टिकवायचा आहे. म्हणजे आपल्याला म्हणजे ही वादविवाद करून ही खेळ बंद नाही करायचा. बरोबर. ज्यापर्यंत तुम्ही हो. म्हटला की हे मैदान गेलं तर पुढचं पुढचं मैदान मैदान रोज 2 मैदान आहे ते बरोबर. पळवू शकता तुम्ही कुठेही. एक दिवसात अन्याय झाला म्हणून काय असं नाही की बाबा दुसऱ्या मैदानात तुम्ही कमबॅक करू शकता. बरोबर. आणि तेवढा आपला नंदी करतो आणि ती त्याच्या पळ्या जोरावरती करून करतो सगळं करतोय तो. हे कुठेतरी तुमचं वेगळेपण आहे, त्याचा आशीर्वाद सावकारच्या रूपात तुम्हाला मिळतोय. नक्कीच. आणि आता पुढचं कोणतं मैदान दिसेल आपल्याला? बावरे असेल, मैदान सावकार? आता तर काय नाही 22 20 आणि 23 आहे. आधी मध्ये झालं तर 15च्या आसपास होईल. नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा असतील सगळ्या तुमच्या टीमला धन्यवाद. मामा. असंच तुमच्या टीमचा सपोर्ट तुमच्या सावकारला कंटिन्यू राहत राहील आणि तुमची दावण प्रत्येक वेळी गोलात राहील हीच तुम्हाला शुभेच्छा आभारी असेल. आहे. तुमचं धन्यवाद प्रेम राहू द्या. धन्यवाद.